बघा, सन्माननीय दोन्ही आमदार यांची व्यक्तिगत मतं होती ती, आणि अथॉरिटिव्ह कशाला म्हणतो तर आपण गठीत केलेल्या कमिटीच्या रिपोर्टपेक्षा आपण वेटरनरी सायन्सेसशी संबंधित त्या म्हणजे पशुपक्ष्यांच्या बाबतीतल्या एखाद्या विभागाच्या मार्फत किंवा एम्सच्या मार्फत किंवा एखाद्या म्हणजे आपण जे उदाहरण देतात की फुफ्फुसाचे आजार कशाने होत नाही तो तुम्ही एकसारखं एसी मध्ये जरी राहिलात तरी फुफ्फुसाचे आजार होतात। एकसारखं एसी मध्ये जर तुमचं आयुष्य जर बसलं ना तर नुसते फुफ्फुसाचे आजार होत नाही तर तुमचे हाडं सुद्धा ढिले होतात, ते हाडं सुद्धा ढिले होतात तुमचे। फुफ्फुसाचे आजार तर सोडाच, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आज गाड्या मोटरसायकलमुळे सुद्धा तुम्हाला त्या प्रदूषणाने सुद्धा तुम्हाला फुफ्फुसाचे आजार होतात। सांगायचं तात्पर्य सन्माननीय दोन्ही आमदार महोदया जे आहेत त्यांनी व्यक्तिगत मतं व्यक्त केलेली आहेत, न्यायालयाने एका रिपोर्टला आधार केलेला आहे। या दोन्ही गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जावं राज्य सरकारनी, आणि त्याचबरोबर हे जर अथॉरिटिव्ह नसेल तर तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सुद्धा माननीय राज्य सरकारने चॅलेंज करावा, राज्य सरकारने चॅलेंज करावा अशी विनवणी मी लॉ अँड ज्युडिशरीचे सेक्रेटरी माननीय श्री शुक्ला साहेबांना करतो राज्य शासनाच्या, त्याचबरोबर मुख्य सचिवांना करतो, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना सुद्धा करतो की रिपोर्ट चॅलेंज करा। या देशाची जी गरिमा आहे, या देशाचं जे चित्र आहे, ज्या देशाचं जे फेस आहे, ज्या देशाची जी आयडियोलॉजी आहे ही बदलता कामा नये। दोन्ही आमदार महोदयांना ज्या आहेत ज्यांनी व्यक्त केलेले आहेत त्यांना मी परत असं म्हणेल की त्यांनी त्यांच्या विचारामध्ये रिव्ह्यू करावा।